सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा चौघांच्या संयुक्त विद्यमाने आपण कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयामध्ये एक पीक परिसंवाद आयोजित केला आहे। यापूर्वी आपण 3 भाग बघितले आणि 3 भागामध्ये विविध विषयांवर तज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले, त्यांच्या शंकेचं निरसन त्या कार्यक्रमात तिन्ही भागांमध्ये आपण बघितलं। आपलं शंकेचं निरसन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं। आपण चर्चेसाठी विषय निवडला एकात्मिक कीड व्यवस्थापन। शेतकरी बंधूंनो, आपल्याला जे प्रश्नांची उत्तर देतात आहे डॉक्टर पांडुरंग मोहिते, की खूप अभ्यास त्यांचा या बाबतीतला आहे, कीटकशास्त्र या विषयाला त्यांचा अभ्यास आहे। माझं नाव विठ्ठल बापू पाटील, राहणार कोपाटे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। माझा प्रश्न खोडवा आणि लागण ऊस यावर हुंगणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, त्यावर उपाय सुचवा। आत्तापर्यंत ऊसावर महत्त्वाचे प्रश्न नव्हते, पण हुमणी लागल्याने खऱ्या अर्थानं ऊसामध्ये प्रश्न निर्माण झालेत। हुमणीच्या बाबतीत जर आपण नुसत्या कीटकनाशकावर जर अवलंबून राहिलो तर हुमणीचा बंदोबस्त होणार नाही। त्याचं कारण असं की नुसत्या कीटकनाशकानं बंदोबस्त होणार नाही, त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे, काळाची गरज आहे। सर्वसाधारणपणे नदीकाठाच्या हुमणीचा जर आपण विचार केला तर असं आपल्या लक्षात येईल की मुंगे बाहेर पडायचं जमिनीतलं जे प्रमाण आहे ते जुलै महिन्याच्या शेवटच्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत येतं। तेव्हा पाऊस पडल्यानंतर किंवा पूर येऊन गेल्यानंतर अशा प्रकारचे भुंगे आपल्या शेतामध्ये जर दिसले तर ते गोळा करून त्यांचा नाश करायचा, हे प्रारंभिक स्वरूपात शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर लागवडी केलेल्या ऊसामध्ये सुद्धा हुमणी होते हे सांगायचा आम्ही शेतकऱ्यांना प्रयत्न केला, कीटकनाशक वापरायचा प्रयत्न केला। पण शेतकऱ्यांना ज्यावेळी एखादं नवीन तंत्रज्ञान आम्ही देतो त्यावेळी ते वापरत असताना त्यांना अडचणी कुठल्या येतात हे सुद्धा शास्त्रज्ञ म्हणून बघणं ही आमची जबाबदारी असते। कीटकनाशक वापरून कारणाशिवाय कशाला आम्ही खर्च वाढवू, कारण नोव्हेंबरमध्ये ऊस तुटून जाणार असतो असं सर्वसाधारणपणे त्यांनी सांगितलं। आणि त्यामुळं लागवडीमध्ये जरी हुमणीचं नुकसान झालं तर आपल्याला जाणवून येत नाही, कारण ऊसाची वाढ पूर्णपणे झालेली असते आणि त्यामुळं खोडव्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। त्यामुळं खोडवं लावण तुटून गेल्यानंतर खोडव्यामध्ये सरीमध्ये कीटकनाशकं टाकण्यापेक्षा पारीच्या सहाय्यानं पाडेगाव संशोधन केंद्रानं पहार तयार केलेली आहे, त्या पारीच्या सहाय्यानं नाळं भरून जर आपण कीटकनाशकाचा वापर केला तर हुमणीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो। त्या वापरण्यात येणाऱ्या सगळ्या कीटकनाशकाचे जे चाचणी प्रयोग कृषी महाविद्यालयामध्ये घेण्यात आले त्याच्यामध्ये 4-8-10G, त्यानंतर रेनॅक्झिपायर म्हणून नवीन एक ग्रॅन्युल्स आता दाणेदार कीटकनाशक बाजारात येते, किंवा रिजन नावाचे दाणेदार कीटकनाशक आहेत। याच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक एकरी 8 किलो मातीत मिसळून किंवा खताच्या साह्यामध्ये मिसळूनसुद्धा आपण जमिनीमध्ये नाळ्यामध्ये टाकलं तर निश्चितपणानं खोडव्याची हुमणी आपल्याला बंदोबस्त करता येतो। जर द्रावरूप कीटकनाशकाचा वापर जर करायचा झाला तर क्लोरोपायरिफॉस सारखं नावाचं कीटकनाशक हे 10 लिटर पाण्यामध्ये 40 मिली टाकायचं, नोझल काढायचं आणि आपण जे नाळं भरलेले आहेत त्याच्यामध्ये जर आपण टाकलं तर टाकलेलं कीटकनाशक ज्या ठिकाणी हुमणी आहे त्या ठिकाणी पोचायला मदत होते आणि हुमणीचा बंदोबस्त होतो। सरीमध्ये कीटकनाशक टाकून हुमणीचा बंदोबस्त होत नाही, कारण सरीमधनं कीटकनाशक टाकलेलं उभं जमिनीमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे खाली जातं, हुमणी बोधामध्ये असते। याची काळजी जर शेतकऱ्यांनी घेतली तर हुमणीचा चांगला बंदोबस्त होतो। माझं नाव नंदकुमार सातापा चौगले, राहणार टिकपुर्ले, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। ऊसावर शेंड्याळीचा प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे आणि त्याच्या बंदोबस्तासाठी काय उपाययोजना करावी? सर्वसाधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लावणी केल्या जातात हा भात काढून, सोयाबीन काढून किंवा भुईमूग काढून केल्या जातात आणि बऱ्याचशाच वेळेला मजुरांची उपलब्धता, पाणी किंवा बेण्याची उपलब्धता लवकर झाली नाही तर लावणी ह्या लांबल्या जातात आणि लावणी लांबल्यानंतर येणाऱ्या ऊसाला निश्चितपणानं शेंडेअळीचा प्रादुर्भाव होतो। एवढंच नव्हे तर लावण वेळानं जर तुटून गेली तरीसुद्धा फुटवा येणाऱ्या खोडव्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या शेंडेअळीचा प्रादुर्भाव होतो। याच्या नियंत्रणासाठी ज्या वेळेला खोडवं फुटतं किंवा जानेवारीची लागवड फुटून येते त्यावेळेला कामगंध सापळ्याचा वापर शेतकरी बंधूंनी करायला काही हरकत नाही। कामगंध सापळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मार्केट यार्डमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा आणि कामगंध सापळे लावल्यानंतर या शेंडेअळीचे जे काही नर पतंग आहेत ते त्या सापळ्यामध्ये अडकले जातात आणि त्याच्यामुळं नर आणि मादीचं मिलन होत नाही, अंडी घालण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो। पर्यायानं कीटकांचं प्रमाण आपल्या शेतामध्ये कमी येतं, हा एक भाग झाला। दुसरा महत्त्वाचा भाग, समजा आज त्या सापळ्याला 5 आले, मॉथ आले, पतंग आले, उद्या 50 आले तर आपल्या शेतावर शेंडेअळीचा प्रादुर्भाव होणार आहे हे समजून घेऊन आपल्याला नेमकं फवारणी कधी करायची याचा अंदाज मात्र चांगल्या प्रकारे आपल्याला बांधता येतो, हा एक भाग झाला। त्यानंतर एवढं करूनसुद्धा आपल्या शेतामध्ये जर शेंडेअळी दिसली तर ते शेंडेअळीचं रोप संपूर्णपणे कापून जाळून टाकायचं, कारण त्याच्यामध्ये अळी असते, परत लागण होण्याची शक्यता असते किडाची, तर ते कापून जाळून टाकावं आणि यावेळेला क्लोरोपायरिफॉस 10 लिटर पाण्यामध्ये 20 मिली किंवा
आता लॅम्ब्डा सायलोथ्रीन म्हणून एक नवीन कीटकनाशक बाजार आहे, ज्याचे चाचणी प्रयोग आम्ही घेतलेले आहेत. हे 15 मिली थोडंसं मूठभर युरिया टाकून ह्या दोन्हीपैकी कोणत्याही कीटकनाशकाची तिन्हीसांच्या वेळेला म्हणजे 4 वाजल्यानंतर जर आपण फवारणी केली तर निश्चितपणाने या किडीचा बंदोबस्त होतो. एक मात्र शेतकरी बंधूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे, कुठल्याही कीटकनाशकाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आलटून पालटून जर आपण वापरलं तर निश्चितपणानं शेंडे अळीचा चांगला बंदोबस्त होतो. माझं नाव भरत धुंडराम यादव, तालुका पन्हाळा, बच्चे सावर्डे, बळीराजा कृषी विज्ञान मंडळ व महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि विद्यापीठाच्या अंतर्गत आम्ही स्ट्रॉबेरीची लागण केली. स्ट्रॉबेरीच्या लागणीमध्ये आम्हाला लाल कोळीचा खूप त्रास आहे, त्याबद्दल योग्य मार्गदर्शन. कुठल्याही नवीन पिकाचा ज्यावेळी आपण शेतामध्ये वापर करतो किंवा शेतामध्ये घेतो त्यावेळेला बरेचसे नवीन प्रश्न आपल्यासमोर येतात. किंबहुना एखादी कीड का होतो यासाठी इंट्रोडक्शन म्हणजे नवीन पिकाचा नवीन विभागामध्ये केलेला वापर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. याचा अर्थ असा नव्हे की कुणी नवीन कुठल्याही पिकाची लागवड करू नये, पण ते लागवड करत असताना त्याच्यामध्ये कीड आणि रोग कुठले येतात ह्याची जर माहिती जाणून घेतली तर निश्चितपणानं त्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी ही चांगल्या पद्धतीनं वापरता येते. आता लाल कोळीचा प्रादुर्भाव हा भाजीपाल्याबरोबर ह्या नवीन येणाऱ्या पिकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो आणि या लाल कोळीच्या नियंत्रणासाठी आतापर्यंत जे आम्ही चाचणी प्रयोग घेतले त्याच्यामध्ये असं दिसून आले की साध्या सल्फर किंवा डायकोफॉल नावाची जी बाजारामध्ये कीटकनाशक उपलब्ध आहे ह्याला ते अजिबात दाद देत नाही. तर त्यासाठी पोलो नावाचं एक आता कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. हे 3 ग्रॅम किंवा व्हर्टिमेक म्हणून एक कीटकनाशक आहे, ते 3 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये आलटून पालटून जर आपण मारली. कीटकनाशक वापरताना एकतर सकाळी लवकर वापरावीत, 7च्या अगोदर वापरावीत, त्यावेळी हे लाल कोळी थोडेसे कार्यान्वित असतात, किंवा 4 वाजल्यानंतर म्हणजे तापमान थोडंसं कमी झाल्यानंतर जर मारलं तर या लाल कोळीचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग कीटकनाशक आलटून पालटून वापरावं, एकच कीटकनाशक सारखं वापरू नये. असं केलं तर निश्चितपणाने या लाल कोळ्याचा बंदोबस्त होईल. आजूबाजूला जर कंपाऊंड असेल तर त्याच्यावर सुद्धा मारावं, कारण बऱ्याचशाच वेळेला हे लाल कोळी कंपाऊंडवर सुद्धा शेजारी असलेल्या बांधावर असलेल्या पिकावर सुद्धा विश्रांती घेतात. एवढं जर केलं तर निश्चितपणानं आपण लाल कोळीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो. मी राजेंद्र रामगुंडा पाटील, राहणार दर्याच्या वडगाव, तालुका करवीर. मिरचीवरील नाग अळी व बोकड्या रोगावर उपाय सुचवा. आता मिरचीच्या बाबतीत जर बघायचं झालं तर त्याच्यावर बोकड्या फार मोठ्या प्रमाणात येतो. बोकड्या हा रोग 5 कीटकांच्या मार्फत प्रसार होतो आणि त्या कीटकांचा बंदोबस्त केला तर निश्चितपणानं आपल्याला बोकड्या रोगाचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं. तेव्हा ज्या ठिकाणी आपण तरू आणता, शक्यतो शेतकरी बंधूंनी तरू आपल्याच रानामध्ये तयार करावं आणि ते तयार करत असताना त्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यासाठी ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम आणि 5 किलो इमिडाक्लोरपिड बियाला चोळायसाठी मिळणारं हे वेगळं औषध आहे. हे याची जर आपल्याला बीज प्रक्रिया केली तर निश्चितपणानं सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यावर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडींचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. राहिली उपलब्धता, कारण एखादं ज्यावेळी नवीन आम्ही बंदोबस्ताची उपाययोजना शेतकरी बंधूंना सांगतो ती कुठे मिळतं हे सुद्धा त्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. तर कृषी महाविद्यालयाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामध्ये ट्रायकोडर्मा आम्ही शेतकरी बंधूंना जेवढी ऑर्डर द्याल तेवढे आम्ही पुरवण्याची व्यवस्था आमच्याकडे केलेली आहे. प्रयोगशाळा तशी आमच्याकडे उपलब्ध आहे. हा एक भाग झाला. तरू लावत असताना तरूला प्रक्रिया करणं सुद्धा काळाची गरज आहे. हे मगाशी आता सांगितलेलं 50 ग्रॅम त्यानंतर 5 मिली इमिडाक्लोरोपिड पाण्यात विरघळणारं यामध्ये रोपं सगळी बुडवायची आणि त्यानंतर मग त्यांची लागण दुपारी 4 नंतर केली तर निश्चितपणानं त्यानंतरचा पुढचा एक 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये रस शोषणाऱ्या किडींचं प्रमाण निश्चितपणानं आपल्याला कमी करता येतं. यानंतर पुढची जी सर्वसाधारणपणे फवारणीची जी आवश्यकता आहे ती किडीचं प्रमाण किती आहे त्याच्यावर अवलंबून असते. त्यासाठी पिवळ्या रंगाचे बोर्ड त्यानंतर निळ्या रंगाचे बोर्ड आकर्षित करणारे हे चिकट बोर्ड आपल्या शेतामध्ये लावावे म्हणजे नेमकं फवारणी कधी करायला पाहिजे याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लॅम्बडा सायलोथ्रीन त्यानंतर ॲसिटेमिपिड त्यानंतर सायपरमेथिन अशा 3 प्रकारच्या जर औषधं सर्वसाधारणपणे 5 ते 7 मिली हे वापरून आपल्याला बंदोबस्त करता येतो. एकाड एक आपल्याला वापरायचं आहे. फक्त किडींचं प्रमाण बघितल्याशिवाय कीटकनाशकाचा वापर करायचा नाही. एवढी काळजी जर आपण घेतली तर निश्चितपणानं आपल्याला खर्च कमी करता येतो. राहिला आपला प्रश्न सर्वसाधारणपणे ह्या नागाळीचा. नागाळीचा उगवून आल्याबरोबर 2 पानावर ज्यावेळी भाजीपाल्याची रोपं असतात त्याच्यामध्ये काकडी आहे, त्याच्यामध्ये बेलवर्गीय पिकं आहेत, त्यानंतर वांगी आहेत, टोमॅटो मिरची या सगळ्यावर ह्या नागाळीचा प्रादुर्भाव होतो. उगवून आल्याबरोबर आपल्या शेतामध्ये एक प्रयोग करून बघा. शेतकऱ्यांचा अनुभवच मी आपल्याला सांगतो. मासळीचं जे खत आहे ते खत एका भांड्यामध्ये घ्यायचं, ते भांडं मध्ये ठेवून त्याच्या बाजूनं पाणी ठेवायचं, त्याच्यावर गुळाचं पाणी मारायचं. असं जर आपण आपल्या शेतामध्ये रात्री ठेवलं तर पहाटेच्या वेळेला ह्या ज्या माशा कार्यान्वित असतात त्या वासानं तिकडं आकर्षिले जातात आणि पाण्यात पडून म्हणतात. असाही एक प्रयोग करून आपण बघायला काही हरकत नाही. माझं नाव नरेंद्र कदम, राहणार कागल, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न आहे वांगी पिकाविषयी. सर, वांगी पिकामध्ये शेंडा कीड
आणि फळ पोखरणारी कीड याच्या प्रादुर्भावामुळे प्रचंड नुकसान होत आहे पिकाचं, तर त्याच्याविषयी काय उपाय असतील तर सुचवावेत. वांग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त खर्च हा कीटकनाशकावर होतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, ह्या अळीच्या नियंत्रणासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या प्रकारची कीटकनाशकं शेतकरी बंधूंनी वापरली तर त्याचा काय बंदोबस्त होणार नाही असं त्यांना वाटतं. एवढंच नव्हे, ते काही लोकातल्या गावातल्या लोकांनी वांगी करायचं बंद केलं, कारण कीटकनाशकाच्यामुळे ते परवडत नाही म्हणून. पण एखाद्या वेळेला एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर शेतकरी बंधूंनी केला तर निश्चितपणानं आपल्याला ह्याच्यावर मात करता येते. त्यासाठी पहिल्यांदा बीज प्रक्रिया, मागाशी टमॅटोच्या बाबतीत मी सांगितलं तशी बीज प्रक्रिया, त्यानंतर रोपं बुडवल्याशिवाय लावायचं नाही, मागाशी सांगितलं त्याप्रमाणे मिरचीसारखं जर आपण पुन्हा त्याच्यामध्ये वापर केला तर निश्चितपणानं आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये चांगला बंदोबस्त मिळतो. फुटवा येऊ लागल्यानंतर खऱ्या अर्थानं शेंड्याअळीचं प्रमाण वाढतं. तर फुटवा येऊ लागल्याबरोबर म्हणजे पुनर्लागण केल्यानंतर सर्वसाधारणपणे 25 ते 30 दिवसाच्या अंतरामध्ये आपण जर कामगंध सापळ्याचा वापर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये नर पतंग आपल्याला पकडून त्यांना मारता येतं, प्रमाण आपल्याला कमी करता येतं, अंडी घालण्याचं प्रमाण कमी येतं, पर्यायानं शेंडे कीड कमी येते. एवढं करूनसुद्धा जर कीड आली तर असे किडलेले शेंडे काढून ते बांधावर न ठेवता जाळावेत किंवा जमिनीमध्ये पुरावेत. त्यानंतर मग कीटकनाशकाचा वापर केला तर पुनर्लागण जी अळीची होती ती मात्र निश्चितपणानं आपल्याला थांबवता येते. त्यासाठी पहिल्यांदा सायपरमेथ्रिन नावाचं औषध आहे, 10 लिटर पाण्यामध्ये 7 मिली टाकायचं, त्याच्यामध्ये थोडासा युरिया घ्यायचा. युरिया म्हणजे ई टॅक्सचे व्हेकल, म्हणजे थोडंसं कीटकनाशकाला झाडामध्ये घेऊन जाण्यासाठी त्याची मदत होते. असा जर प्रयत्न केला तर निश्चितपणानं आपल्याला त्याच्यावर बंदोबस्त करता येतो. ही कीड नुसते शेंड्यावरच नाही तर परत वांग्यावर सुद्धा जाते. तेव्हा सतत आपल्या शेतामध्ये कामगंध सापळे तयार केले पाहिजेत, तयार असले पाहिजेत, कारण दर महिन्यानं या किडीची पिढी एक पूर्ण होते आणि त्याच्यामुळे ते जर कानवेत असतील तर नवीन पिढीचे होणारे जे पतंग आहेत ते त्याला निश्चितपणे आकर्षिले जाऊन त्यांचा आपल्याला बंदोबस्त करता येतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग शेतकऱ्यांच्यामध्ये चूक कुठली होते, कामगंधे सापळे उभा करत असताना ते 1.5 ते 2 फूट उंचीपर्यंतच असावेत एवढी काळजी मात्र घेतली. वर घेतली तर त्याला पतंग आकर्षिले जात नाहीत, एवढं मात्र शेतकरी बंधूंनी लक्षात घेतलं तर निश्चितपणानं आपल्याला त्याच्यावर बंदोबस्त करता येतो. मंडळी, डॉक्टर पांडुरंग मोहिते यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. मंडळी, आपल्या सेंद्रिय शेतीविषयी जे प्रश्न आपण विचारतायत त्याला उत्तर देतात आहेत डॉक्टर यशवंत जाधव, सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय कोल्हापूर. डॉक्टर, मी बाबासाहेब विष्णू देवकर, मुक्काम गाडेगनवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सर नमस्कार. रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती करत असताना अल्पभूधारक शेतकरी किंवा छोट्या शेतकऱ्यांना ती कशी किफायतशीर ठरेल, फायदेशीर ठरेल या संदर्भात जरा मार्गदर्शन व्हावं. या ठिकाणी मी आपल्याला रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती, तर प्रथमतः मी आपल्याला रासायनिक शेतीबद्दल विवेचन करू इच्छितो. आपण जर पाहिलं तर हा ज्या रासायनिक खतांचा जो वापर आहे याचे जे आहे संतुलन 4-2-1, नंतर 4-2 स्फुरद आणि पालाशी 1. परंतु जर आपण जर पाहिलं की आपणाला ज्या अधिक उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत आणि पाण्याला सुद्धा प्रत्यक्ष देण्याच्या ह्या असल्यामुळं शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांचा अतिवापर आणि पाण्याचा अतिवापर याच्यामुळं काय झालं की निश्चितच आपल्याला जी काही अन्नधान्याची स्वयंपूर्तता गाठता आली, परंतु त्याबरोबर जमिनीचं आरोग्य धोक्यात आलं, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर ही जी काही रासायनिक द्रव्ये आहेत याच्यामुळं जी काही वातावरणामध्ये असणाऱ्या मित्रकीटी आहेत त्यांना ह्याचा म्हणजे प्रादुर्भाव झाला, त्याच्यामुळं आणखीन रोग आणि किडी वाढायला लागल्या. आणि दुसरं असं की या रासायनिक जी काही अन्नद्रव्य आहे आपल्या म्हणजे हे आहेत रासायनिक खतं आणि कीटनाशकं यांचा अंश या अन्नद्रव्यामध्ये आपल्या जे काही फूड आहे याच्यामध्ये यावं लागल्यामुळं तोही एक मोठा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न झाला. आणि म्हणून ही जी काही रासायनिक म्हणजे शेती आहे ही आज बहुतेक पिकामध्ये स्थिरता आलेली आहे आणि बऱ्याचशाच पिकांचं उत्पादनामध्ये घट यायला सुरुवात झालेली आहे. आता याच्या उलट जर सेंद्रियचा विचार केला आपण तर सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, हिरवळीचं खत असेल, गांडूळ खत असेल. आता प्रामुख्यानं गांडूळ खतावर थोडक्यात सांगेन की गांडूळ खत जे आहे हे गांडूळ खत प्रामुख्यानं ज्यावेळी तयार होतं हे तयार होत असताना त्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात नत्र स्फुरद पालाश, त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य ह्या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर
याच्यामध्ये असणारे काही म्हणजे प्रतिजैविकं ही सुद्धा या गांडूळ खतामध्ये असल्यामुळं यांचा जमिनीचा सामू हा उदासीकरण करण्यामध्ये मोठा सहभाग आहे. त्याच्यानंतर जर महत्त्वाचं जर पाहिलं आपण हिरवळीची खतं ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी झेंचा असेल, सनेम असेल याचा वापर करून आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवता येईल. त्याच्याबरोबरच आपल्याला एक महत्त्वाचं आपलं एक कृषी विद्याचं सूत्र आहे की जमिनीची म्हणजे पिकांची फेरपालट ही जर केली तर आपण मुख्यतः 3 शत्रू कमी करू शकतो. पहिलं जे शत्रू आहे रोग, दुसरा कीड आणि तिसरं तण. हे तिन्ही एक जे शस्त्र आहे की आपल्या कृषी विद्यामध्ये पिकांची फेरपालट. मी चंद्रकांत ईश्वर वांद्रे, राहणार कान्होर बुद्रुक. माझा प्रश्न असा आहे की गांडूळ खतामधील पृथक्करण केल्यानंतर त्यात काही महत्त्वाचे घटक आहेत, त्याची जरा सविस्तर माहिती द्यावी. गांडूळ खतामध्ये जर आपण रासायनिक पृथक्करण केलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याकडे 1.6% नत्र आहे, 2.2% त्याच्यामध्ये स्फोरज आहे आणि 0.8% हे पालाश आहे. त्याच्याबरोबरच दुय्यम जे अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये गंधक आहे, कॅल्शियम आहे, कॅल्शियम 2% आहे आणि मॅग्नेशियम अशी तिन्ही अन्नद्रव्य. त्याच्याचबरोबर लोह आहे, जस्त आहे, झिंक आहे. म्हणजेच गांडूळ खतामध्ये जे प्राथमिक अन्नद्रव्यावर प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये अशा प्रकारे ही संपूर्ण जर त्याला आपण जर म्हणू की पूर्ण अन्न जर म्हटलं पिकांचं तरी ते वावगं ठरणार नाही. मी गोपाळ महादेव गावडे, इब्राहिमपूर, तालुका चंदगड. माझा प्रश्न असा आहे, सेंद्रिय भात शेती करण्यासाठी लागवडीच्या वेळी, चिकणीच्या वेळी कोणते सेंद्रिय खत वापरल्यानंतर पिकाला त्याचा उपयोग होऊन भरघोस पीक मिळेल? ज्यावेळी आपण चिकलनीचं भात करतो त्यावेळी आपण ही चिकलनी करत असताना जर त्याच्यामध्ये गिरीपुष्प किंवा ज्याला आपण ग्लिरिसिडियम म्हणतोय हे 5 टन प्रति हेक्टरी जर टाकलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 3.5% नत्र असतं की त्याच्यामुळं की आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून हे सेंद्रिय उत्पादन तुम्हाला अधिकाधिक मिळेल. मंडळी, आत्मा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा याविषयी आपले प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्री बसवराज मास्तोळी, प्रकल्प संचालक, आत्मा कृषी विभाग, कोल्हापूर. याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर तयार ठेवा. माझं नाव पूजा पांडुरंग सावंत, राहणार टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी एक सेंद्रिय शेतकरी आहे. राज्यातील महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फळ प्रक्रियेसाठी शासनाच्या काही सुविधा किंवा सबसिडी आहेत का? शेतकरी उत्पादक ते ग्राहक ह्या थेट संकल्पनेमधून महिला शेतकऱ्यांनी संघटित होऊन जर कृषी उत्पादनं तयार केली तर त्यांना उत्पादनाचं विपणन व्यवस्था निर्माण करायची यंत्रणा आता तयार होऊ पाहते आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चित स्वरूपाचं बाजारपेठ निश्चित उपलब्ध होईल असं वाटतं. महिलांसाठी जे गट स्थापन करण्यासाठी 5,000 रुपयेचं अनुदान शासनामार्फत, आत्म्यामार्फतसुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर गट शेतीची संकल्पनाचं जी योजना आहे त्याच्यामध्ये गट निर्माण करण्यासाठी महिला शेतकरी भगिनींनी एकत्रित आलं तर त्याच्यासाठीसुद्धा 5,000चं अनुदान आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरणासाठीसुद्धा योजना आहे. त्याचबरोबर महिला जे गट आहेत अशा प्रकारचे उत्पादन करणाऱ्या महिला गटासाठी रिव्हॉल्विंग फंडच्या माध्यमातून 10,000 रुपयेपर्यंतचं अनुदान उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपली जे DRDA आहे जिल्हा परिषदमध्ये ते महिला बचत गटासाठी बऱ्याचशा योजना राबवतं आणि त्याच्यामध्ये 25% अनुदानाच्या सुविधा महिला बचत गटासाठी आहेत. आत्मा म्हणजे नेमकं काय याची माहिती मिळावी. आत्मा म्हणजे इंग्लिशमध्ये ATMA असा हा शब्द आहे, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी. ही एक स्वयंसेवी शासकीय संस्था आहे, चॅरिटी कमिशनरकडं रजिस्टर केलेली संस्था. या संस्थेचं रजिस्ट्रेशन 2005 सालापासून झालेलं आहे आणि नव्यानं ह्या नोव्हेंबर महिन्यापासून नवीन यंत्रणा निर्माण करून आत्म्याचं फुल फ्लेज कामकाज सुरू झालेलं आहे. आपण कृषी विद्यापीठाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1982 साली TNV किंवा प्रशिक्षण व भेट योजना सुरू करून कृषी विस्ताराचं काम करत होतो.
98 सालापासून 2005 सालापर्यंत NATPच्या माध्यमातून कृषी विस्ताराचं काम 7 राज्यामध्ये 28 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलं आणि आता 2011 पासून ह्या संस्थेच्या माध्यमातून जे कृषी व कृषी संलग्न विभाग आहेत यांच्या मदतीनं कृषी विस्ताराचं काम या आत्मा संस्थेच्या माध्यमातून राबवलं जात आहे. माझं नाव पांडुरंग शिवराम कुंभार. माझा प्रश्न आहे, आत्मा ही संस्था शेतकऱ्यासाठी काय काय योजना राबवू शकते? आत्मा ही संस्था शेतकऱ्यांना जे आता विस्तार काम आपण करतो आहोत त्याच्यामध्ये पूर्वी आपण इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होतो. आता फार्मिंग सिस्टीम ॲप्रोचच्या माध्यमातून हे आपण काम करतो आहोत. कृषी विस्ताराचं नियोजन, अंमलबजावणी आणि सहनियंत्रण हे विविध विभागाच्या संलग्न कार्यक्रमांतर्गत सांगड घालून आपण या संस्थेमार्फत काम करतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या गरजा व मागण्या विचारात घेऊन शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांचं समूह स्थापन करून त्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आणि शेतीशाळेच्या माध्यमातून तंत्रज्ञान त्यांना आपण सांगणार आहोत आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुद्धा या आत्म्याच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. माझं नाव विलास गणपती हातकर, राहणार आसूर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आत्मा या संस्थेचे तालुका स्तरावर कामकाज कसे चालते? आत्मा या संस्थेचं कामकाज जे आहे तालुका स्तरावर विविध ज्या शासकीय विभाग आहेत त्यांचं एक ब्लॉक टेक्नॉलॉजी टीम BTT ज्याला म्हणतो आपण, तालुका स्तर गट तंत्रज्ञान समूहच्या माध्यमातून नियोजन केलं जातं. तालुका स्तरावर ब्लॉक लेवल फार्मर ॲडवायझरी कमिटी, तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समिती स्थापन केलेली आहे. त्या सल्लागार समितीमध्ये शेतकरी गटांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये आहेत आणि आत्तापर्यंत आपण शेतीचं नियोजन टॉप डाऊन प्लॅनिंग करत होतो. आता आपण बॉटम अप प्लॅनिंगच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचं जे प्रसार आहे आपण विस्तार काम या तालुका स्तरावर करण्यात येत आहे आणि विविध विभागाच्या योजनांचं कोऑर्डिनेशन करायचं काम तालुका स्तरावर आपण करतो आहोत आणि गाव स्तरावर 2 गावासाठी एक शेतकरी मित्र निवडलेला आहे आणि शेतकरी मित्राच्या माध्यमातून आत्म्याच्या विविध ज्या योजना आहेत, गट संघटन आहे, विपणन व्यवस्था आहे, या दृष्टिकोनातून आपण काम करतो. माझं नाव युवराज भीमराव शेलार, मुक्कामपूर 7वी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सर, माझा प्रश्न असा आहे की आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना काय आहे आणि त्याचा आमच्या गटाला काय फायदा होऊ शकतो? आतापर्यंत आपण या पीक परिसंवादामध्ये विद्यापीठानं जे संशोधन केलेलं तंत्रज्ञान शेती पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आपण ऐकलं, परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव जो ठरवला जातो तो दुसऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांना त्यांचा भाव ठरवायचं जे हक्क आहे ते मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून माननीय कृषी व पणन मंत्री महोदय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी यांच्या संकल्पनेतून शेतकरी उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ही विक्री व्यवस्था निर्माण केलेली आहे. या ह्याच्यामध्ये शेतकरी गट जे आपण स्थापन केलेले आहेत या गटांनी प्रथम आपण भाजीपाला या पिकामध्ये ही थेट विक्रीचं कामकाज सुरू केलेले आहे. शेतकरी भाजीपाला निर्माण करणारे जे गट आहेत त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादन केलेल्या भाजीपाल्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला इथं विपणन व्यवस्थापन करून देतो. सर, धन्यवाद आपल्याला. यानंतर पाणी व्यवस्थापन हा विषय चर्चेसाठी आपण निवडला आहे आणि मी आपल्या सर्वांतर्फे आमंत्रित करतो प्राध्यापक अजय देशपांडे यांना, सहाय्यक प्राध्यापक कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी महाविद्यालय कोल्हापूर. श्री एकनाथ मारुती पाटील, राहणार बाचणी, तालुका कागद, जिल्हा कोल्हापूर. आमच्या विहिरीला 2-2.5 तासच पाणी आहे. ते ठिबकद्वारे 2.5 एकराला कसं पाणी पुरावं हे व्यवस्थापन सांगावं. आपण ज्या वेळेला पाणी व्यवस्थापन करणार त्यावेळेला उपलब्ध पाणी किती आहे आणि त्याचं गणित आपल्याला मांडता आलं पाहिजे. आपल्याकडं जो 3 हॉर्स पॉवरचा पंप आहे
त्या 3 हॉर्स पॉवरच्या पंपाचं 2.5 तास पाणी मिळतं असं तुम्ही सांगितलं, तर साधारणपणे एका सेकंदाला 4 ते 5 लिटर पाणी आपल्याला उपलब्ध असतं 3 हॉर्स पॉवरच्या पंपामधून. तर आपण साधारणपणे 5 लिटर जरी पाणी धरलं सेकंदाला आणि एका तासाचे 3600 सेकंद धरले तर 18,000 लिटर पाणी आपल्याला एका तासाला मिळतं. आणि 18,000 लिटर पाणी आपल्याला किती एकरावर ठिबक करता येईल असा तुम्ही प्रश्न विचारला आहे. आणि ते 2.5 तास चालतं. म्हणजे आपल्याकडं 18 दुनी 36 आणि परत 9 म्हणजे 45,000 लिटर पाणी आहे. तर एकराचा विचार केला तर एका एकरामध्ये आपली जी जोडओळ पद्धत आपण शिफारस केलेली आहे त्यामध्ये 2.5 फुटावर सरी करून 2 सऱ्यामध्ये ऊस लागण आणि 1 सरीमध्ये आंतरपीक किंवा पट्टाच ठेवणं आणि त्या 2 सऱ्याच्या मध्ये एक उपनळी लावून ठिबक सिंचनाचा आपण संच जोडतो. आणि त्या ठिबक सिंचनाची एकूण रनिंग मीटर जर आपण 1 एकरचे काढले तर 4,000 रनिंग मीटर येतं. आणि ज्या वेळेला आपण 75 सेंटीमीटर रुंदीची सरी तयार करतो त्यावेळेला आपल्या जी काय उपनळी आहे ती उपनळीवर साधारणपणे 1300 ते 1500 ठिबक तोट्या आपल्याला एका एकरामध्ये लावावं लागतात. आणि 1500 ठिबक तोट्या साधारणपणे तासाला 2 लिटर प्रवाह देणारे ठिबक तोट्या जर जोडल्या तर आपल्याला एका तासामध्ये 1500 गुणिले 2 म्हणजे 3,000 लिटर पाणी तुम्हाला एका एकरावर एका तासाला द्यावं लागतं. परंतु आपण जर नुसताच आपल्या हिवाळ्याचा विचार न करता उन्हाळ्यामध्ये किती तास पाणी द्यावं लागेल याचा विचार करावा लागेल आणि मगच आपण ऊसासाठी ठिबक सिंचनाचं नियोजन करू शकतो. विश्वजित बाजीराव सडोलकर, बाचणी, तालुका कागल. सर, प्रति सेकंद 15 लिटर डिस्चार्ज असताना 4 फुटाप्रमाणे सरी सोडल्यास ठिबक व्यवस्थापन खर्च परवडत नसल्यामुळे सरी व्यवस्थापनमध्ये पाणी व्यवस्थापन कसं करावं हे थोडक्यात सांगा. की ऊसासारख्या पिकाला आपण 65 ते 70% पाणी महाराष्ट्रातलं देतो. त्यामुळं ऊसासारखं जे पीक आहे बागायत पीक आहे हे शक्यतो ठिबक सिंचनावरच घ्यावं. परंतु जर पर्याय नसेल किंवा 1-2 वर्षाने आपण जर ठिबकला वळणार असाल तर तुम्हाला तात्पुरतं प्रवाही सिंचनाचं व्यवस्थापन देखील कसं करायचं हे थोडक्यात मी सांगू इच्छितो. आपण जे सांगितलं की 15 लिटर सेकंदाला पाणी आपल्याकडं उपलब्ध आहे म्हणजे आपल्या जी सरीची रुंदी आहे आणि 4 फुटाची सरी आहे म्हणजे 1.2 मीटर रुंदीची सरी आहे आणि त्याची जर लांबी आपण बघितली तर त्या लांबी आणि रुंदीचं जर गुणोत्तर बघितलं तर 80 मीटर लांब आणि 1.2 मीटर रुंद अशी सरी आहे. म्हणजे साधारणपणे 100 स्क्वेअर मीटर आपली एक सरी आहे आणि 100 स्क्वेअर मीटरमध्ये आपण 15 लिटर सेकंदाला जो आपला डिस्चार्ज आहे किंवा प्रवाह आहे तो 60 मिनिट म्हणजे एकाच मिनटामध्ये त्याच्या 60 पट म्हणजे 900 लिटर आपला प्रवाह आहे. मग 900 लिटरचा प्रवाह आपण जर एकाच सरीमध्ये किंवा 2 सऱ्यामध्ये सोडत असाल तर कमी वेळात ते पाणी भरणं होणार आहे. त्यामुळं त्याच्यासाठी पाणी मुरण्यासाठी जो संधी काळ आहे तो कमी मिळणार आहे. त्यामुळं एकाच वेळेला हे पाणी 2 सऱ्यामध्ये न देता आपण कमीत कमी 4 ते 5 सऱ्यामध्ये हे जर पाणी सोडलं तर आपल्याला कमी त्याचा संधिकाळ जो मिळतो त्याच्यावर मात करता येणार आहे. आणि आपल्याला साधारणपणे 9-10 मिनिट लागत असतील हे पाणी पोहोचण्यासाठी तर आपण कमीत कमी 20 ते 25 मिनटं तो संधिकाळ कसा मिळेल हे त्याच्यामधनं साध्य करू शकणार आहात. भीमराव इंदुराव नायकवडी, राहणार आंबोपाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा सोडला तर बाकी सगळी जिल्ह्यामध्ये दुष्काळ नेहमीच असतोय. तर कमीत कमी पाण्यावरती पाणी नाहीच असं धरून कुठल्या तरी औषध उपचार चालू करून पिकाच्या पानावरती फवारणी केल्यानंतर 2 ते 3 महिनेपर्यंत जगू शकेल असं काय शास्त्रज्ञ काढतंय का किंवा केलंय का? की ज्यावेळेला आपण पिकाला पाणी देतो त्यावेळेला पिकाची पाण्याची गरज ही त्याला कन्झम्प्टिव्ह यूज आम्ही म्हणतो. तर ती जी गरज असते ती ॲक्च्युली जेवढं आपण देतो 100 लिटर पाणी दिलं तर त्यातलं खरं गरज 1 लिटरच असतं. 99 लिटर पाणी त्यामधून मुळावाटे खेचलं जातं आणि ते हवेमध्ये सोडलं जातं. त्याला पर्णोत्सरण आपण असं म्हणतो. आणि त्यामुळं मातीविना शेतीचा मगाशी उल्लेख झाला तर त्याचप्रमाणे हवेमधून पाणी देण्याची पद्धत पण विकसित झालेली आहे. सरांनी आता सांगितलं हॉलंडमध्ये त्याला हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स असे नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे आलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपण हवेतून देखील ओलावा जरी निर्माण केला तरी पिकाला पाणी देऊ शकतो. पण त्याला कंट्रोल्ड म्हणजे प्रोटेक्टेड कल्टिवेशन हे आपल्याला त्याच्यासाठी विचारात घ्यावं लागेल. उघड्या शेतीला हे उपयोगी येणार नाही. धन्यवाद प्राध्यापक अजय देशपांडे सर. पाणी व्यवस्थापन या विषयावर आपण प्रश्न उपस्थित केले आणि आपल्या प्रश्नांना उत्तरसुद्धा मिळाली.
यानंतर आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे श्रीयुत प्रकाश कुलकर्णी यांना, तंत्र अधिकारी आहेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर. माझं नाव कृष्णाराम लेंगडे, अडखूर, तालुका चंदगड. फलोत्पादन अभियानाअंतर्गत चंदगड तालुक्यामध्ये मोसंबी आणि संत्री लागवड यशस्वी होईल का? तसंच कॉफी लागवडी करणं योग्य होईल का? राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत महाराष्ट्रामध्ये कुठली पीक पद्धती असावी ह्याचे एक 5 समूह किंवा विभागवार असे गट निर्माण केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो पीक पद्धती राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे किंवा सुचविण्यात आलेली आहे, त्यामध्ये संत्री आणि मोसंबीचा समावेश नाही. त्यामुळं आपण आपल्या तालुक्यामध्ये जर काही आपल्या शेतामध्ये संत्री किंवा मोसंबीची बाग करू इच्छित असला तर या योजनेमधून आपल्याला काही अर्थसहाय्य किंवा अनुदान याची उपलब्धता नाही. परंतु आपण चंदगड तालुक्यातल्या हवामानाचा विचार केला तर तिथलं पाऊसमान, आर्द्रता याचा विचार करून संत्रा आणि मोसंबी लागवड फार यशस्वी होईल असं सांगता येणार नाही. हौसेखातर आपण एखाद दुसरं झाड आपल्याला लावून आपण प्रयोग करू शकता. कॉफीसाठी आपल्या भागातली चंदगड तालुक्यातली परिस्थिती थोडीशी अनुकूल आहे. कॉफी लागवडसुद्धा तिथं यशस्वी होऊ शकते. प्रायोगिक स्वरूपात यापूर्वी कॉफी लागवड झालेली आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी अनुदान टी अँड कॉफी बोर्ड यांच्याकडे आपण संपर्क साधला तर त्याबाबत आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. मी ND जांभळे, गाव खाटांगळे करवीर, पोंबरे पन्हाळा आणि सध्या मुक्काम कोल्हापूर. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत जी शेततळी दिलेली आहेत त्याचा फार मोठ्या प्रमाणात लोकांना उपयोग होत आहे. पाणी साठवलं जात आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळी पिकं घेतली जातात. परंतु इतर ज्या स्कीममधून जी दिलेली तळी आहेत रोजगार हमी योजनेअंतर्गत की ज्याचा वापर हा पाणी साठवण्यासाठी म्हणण्यापेक्षा जिरवण्यासाठी केलेला आहे. पण पश्चिम घाटामध्ये जे माझा अनुभव आहे, शेजारी जे अस्तरीकरण केलेलं राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतलं तळ आहे ते भरलेलं आहे आणि शेजारचंच दुसरं जे आहे की जे अस्तरीकरण नाही त्यातून मात्र चाळणीसारखं पाणी घालून गेलेलं आहे. ही अशी जी तळी आहेत यांना 100% अनुदान हे राष्ट्रीय फलोत्पादन याच्यामधून मिळू शकेल का? तसं जर दिलं तर आपल्याला फलोत्पादन वाढवता येईल. आणि ही स्पेसिफिकली मी ही पश्चिम घाटाच्या जिथं भरपूर पाऊस पडतो पण पाऊस हा त्या तळ्यामधून निचरा होऊन गेलेला असतो. आपल्याकडं विविध योजनेमधून शेततळी आपण घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून घेतलेली आहेत, मृद जलसंधारणांच्या योजनेमधून घेतलेली आहेत, काही जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधूनही घेतलेली आहेत आणि तसंच राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमधूनही आपण शेततळी घेतलेली आहेत. पण यापैकी फक्त राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत जी शेततळी आहेत त्याला प्लॅस्टिक अस्तरीकरणाची तरतूद आहे किंवा त्या योजनेमध्ये त्याचा समावेश आहे. परंतु इतर योजनेमध्ये तसा यापूर्वी नव्हता. पण आता ज्या शेतकऱ्यांच्याकडे फळबाग लागवड आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी जी पूर्वी शेततळी घेतलेली आहेत त्यांना प्लॅस्टिक आच्छादनाचा लाभ देता येतो. आता यामध्ये ज्यांनी समूह स्वरूपामध्ये शेततळे घेतले म्हणजे ज्या शेततळ्यामध्ये एकापेक्षा जास्त शेतकरी सहभागी आहेत, समूह आहे, गट आहे, त्यांना 100% अनुदान आहे. परंतु जो वैयक्तिक शेतकरी आहे, वैयक्तिक शेतकऱ्यांनी जे शेततळे घेतलेलं आहे त्याला आपण प्लॅस्टिकच्या अस्तरीकरणासाठी 50% अनुदान देऊ शकतो. माझं नाव सत्यशील अशोक पाटील, राहणार पाडळी, तालुका हातकणंगले. तर माझा प्रश्न असा आहे, हळद पिकाच्या लागवडीसाठी शासनाने कोणकोणत्या योजना आखलेल्या आहेत त्याची कृपया थोडक्यात माहिती द्यावी. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत हळद पिकाचा मसाला पिकाच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे आणि ही बाब क्षेत्रविस्ताराच्या अंतर्गत येते. आता मार्गदर्शक सूचनानुसार क्षेत्रविस्ताराचे जे सर्व लागवडीचे कार्यक्रम घ्यायचे आहेत हे प्रकल्प स्वरूपामध्ये घ्यायचे आहेत. त्यामुळं एखादा दुसरा शेतकरी असं वैयक्तिक स्वरूपात लागवड करणार असेल तर त्याला अनुदानाचा लाभ देणं थोडंसं कठीण होईल. पण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रकल्प स्वरूपामध्ये किमान 10 हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरचा प्रकल्प असावा. अशा प्रकल्प स्वरूपामध्ये काम जर हळद लागवड केली
किंवा इतर कुठल्याही पिकाची लागवड केली तर त्याला आपल्याला लागवडीच्या अनुदानाचाही लाभ देता येतो. त्याचबरोबर त्याच्या संदर्भाने येणाऱ्या इतर आनुषंगिक बाबी ज्या आहेत त्याचाही लाभ आपल्याला देता येतो. आता तुम्ही हळद पिकाच्या संदर्भात विचारलेलं आहे, तर हळद पिकासाठी आपण हेक्टरी 12,500 रुपये लागवडीसाठी अनुदान देतो. पण त्याचबरोबर तुम्ही जर प्रकल्प स्वरूपामध्ये हळद केलेली असेल तर हळद शिजवण्यासाठी जी काही कुकर किंवा जे ट्रॉली माउंटेड हे केलेले आहेत अवजारं तयार केलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रक्रिया युनिटमध्ये लाभ देता येतो. पॅक हाऊससाठी सुद्धा आपल्याला लाभ देता येतो. जर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर पॅकिंग करून त्याचं ग्रेडिंग पॅकिंग वगैरे करणार असाल तर त्यासाठी पॅक हाऊसचा लाभ देता येतो. आपण संपूर्ण तुमची हळद ही सेंद्रिय पद्धतीनं करणार असाल तर सेंद्रिय शेतीमधल्या ज्या काही वेगवेगळे घटक आहेत ज्याच्यामध्ये गांडूळ खत आहे किंवा गांडूळ शेड उभारणी आहे किंवा सेंद्रियचं प्रमाणीकरण आहे, या बाबींचा सुद्धा आपल्याला त्या याच्यामध्ये लाभ देता येतो. नंतर प्रोसेसिंगमध्ये आपण जाणार असाल, हळदीपासून समजा कुरकुमीन किंवा इतर कुठले प्रॉडक्ट करणार असाल तर आणि त्यासाठी प्रक्रिया केंद्र किंवा एखादी लॅबॉरेटरी प्रयोगशाळासुद्धा उभारणार असाल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रकल्प आधारित हा लाभ देता येतो. माझं नाव मौला मोहम्मद जमादार, राहणार येळगुड, तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत हरितगृहाच्या ज्या विविध प्रकार आहेत त्याला किती अनुदान मिळतं आणि याच योजनेअंतर्गत शेततळे जर घ्यायचं असेल तर त्याला किती अनुदान मिळतं? राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमध्ये हरितगृह म्हणजे संरक्षित शेतीच्या अंतर्गत हरितगृह आणि शेडनेट हाऊस या दोन्ही बाबींचा समावेश आहे. पूर्वी ही अनुदानाची मर्यादा 10 म्हणजे 1000 चौरस मीटरपर्यंत किंवा 10 गुंठ्यापर्यंत मर्यादित होती, पण ती आता वाढवून 4000 चौरस मीटरपर्यंत केलेली आहे. म्हणजे 40 गुंठ्यापर्यंत आपल्याला अनुदानाचा लाभ घेता येतो. आता जे हरितगृह आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारची वेगवेगळे हरितगृह आहेत. एक फ्लॅट टाईप आहे आणि दुसरं राऊंड टाईप आहे. किंवा जर काही स्थानिक वस्तू वापरून आपण हरितगृह केलं तरीसुद्धा लोकल टाईपचं आपल्याला हरितगृह आहे. त्याच्यासाठी अनुदानाचे दर वेगवेगळे आहेत. सर्वसाधारणपणे किमान 500 चौरस मीटर 5 गुंठे क्षेत्रावरती आपल्याला हरितगृहाचा जर उभारणी केली असेल तर आपल्याला अनुदानाचा लाभ घेता येतो. आणि त्यासाठी साधारणपणे जी काही खर्च मर्यादा जी काही धरलेली आहे ती साधारणपणे 721 रुपयापासून 730 रुपये प्रति चौरस मीटर ही इतकी खर्च मर्यादा धरलेली आहे आणि त्याच्या 50% अनुदान हे आपण या योजनेतून देतो. धन्यवाद कुलकर्णी साहेब. भेटूया पुढच्या भागात.